रील्स बघतात, पिक्चर बघतात, मीडियावर तासनतास बसलेले असतात, टीव्ही समोर तासनतास बसलेले असतात. आणि म्हणून 8वी 9वी 10वीच्या ह्या अज्ञानामध्ये त्यांच्याकडून अनेक चुका होतात. बारीक चूक, मोठी चूक, कधी कधी आयुष्यभर न सुधारणारी चूक घडते. आणि अशा चुकामधून माघारी त्यांना येता येत नाही. म्हणून मी वारंवार म्हणत असतो की आर्ची परशाचा पिक्चर बघण्यापेक्षा आणि आर्ची परशा होऊन मुंबईला किंवा हैदराबादला पळून जाण्यापेक्षा IAS होऊन तुम्ही मसुरीच्या ट्रेनिंगला जा, IPS होऊन तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलच्या हैदराबाद अकॅडमी मध्ये जा. मोहा आणि पंचक्रोशीतील सर्वच लोकांना तुमचा गर्व असन, आदर असन, आणि तीच खरी बाबासाहेबांना आदरांजली असन, तीच खरी जयंती असन, तीच खरी पुण्यतिथी असन. बाबासाहेबांनी शिका संघटित संघर्ष करा, त्यासोबत आणखीन एक विषय सांगितला. एक म्हणजे हजारो विषय सांगितलेत. बाबासाहेबांबरोबर बोलायचं म्हणलं तर दिवसेंदिवस कित्येक दिवस पुरणार नाहीत. कित्येक पारायण, कित्येक पोते आपल्याला वाचावं लागते वर्षानुवर्ष. त्यापैकी एक विषय सील. सिलाशिवाय विद्या फुकटची आहे. भीमराज की बेटी हो मैं जय भीम वाली हूं, उमर में वाली बोली वाली सील की झोली हूं. शिक्षणासोबत तुमच्याकडे चारित्र्य आणि संस्कार. शिक्षणासोबत तुम्ही किती शिकले? आता अनेक शिकलेले इथं संताजीनगर मध्ये शिक्षक कॉलनी, आपल्या डेअरीच्या मागे शिक्षक कॉलनी, तिथं लोक 1.5 लाख पगारावाले, त्यांच्या बायका 1.5 लाख पगारावाले. एकाच्याही घरात आई वडील नाहीत. आणि त्यांना जर विचारलं ती पलीकडे बसलेले कोण आहेत, ती म्हणतात तिचे आई वडील आहेत. ह्या बेडरूम मध्ये बसलेली कोण आहे, तिची आई. पलीकडे बसलेली तिची मिहुनी. आणि तुझे कुठे आहेत? कुठंच नाही. म्हणजे शिकला म्हणजेच त्याला ज्ञान आलं, शिकला आणि पगार घेतला म्हणजेच तो हुशार झाला, असं काहीही नाही. आणि म्हणून मी सांगत होतो की शिक्षणाबरोबर सील म्हणजे चारित्र्य. शिलाशिवाय विद्या फुकटची आहे. आपलं चारित्र्य जपण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या तोंडावर, आपल्या आईवडिलांच्या काळजाला लागण अशी गोष्ट कुठल्याच विद्यार्थ्यांनी करू नये, ही सुद्धा विनंती करण्यासाठी आज या महानगरीमध्ये मी आलेलो आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा विषय, बाबासाहेबांची शिदोरी, बाबासाहेबांचं जीवन, बाबासाहेबांचं चरित्र, त्यांच्या असलेल्या 1000 गुणांपैकी आणि त्यांनी अंगीकारलेल्या या 32 आणि त्यापेक्षा अधिक डिग्र्यापैकी तुम्ही बाबासाहेबांच्या जीवनातली धूळ पायाची जरी मस्तकाला लावली ना, तरी तुमचं मस्तक कुठल्याच मस्तवान मस्तकासमोर झुकणार नाही. हा बाबासाहेबांनी दिलेला विचार आहे तुम्हाला. बाबासाहेब काय सांगायचे की माझा शर्ट फाटका आहे, माझी पॅन्ट फाटकी, माझी टोपी फाटकी, माझं धोतर फाटकय, माझे बनेल फाटकी, पण माझ्या मधला सील, माझ्या मधलं चारित्र्य, माझ्या डोक्यातला विचार फाटका नाही. मी भल्या भाल्यांना नीट करणारी औलाद आहे, हे ठासून सांगणारा बाबासाहेब त्यावेळी होते. आणि म्हणून बांधवांनो, तुम्ही अनेक जयंत्या, अनेक पुण्यतिथ्या, अनेक कार्यक्रम घेता, याचा मला फार आनंद आहे. हळूहळू का होईना गुरु आपल्याला लोकांना ऐकायला लोक जमलेली आहेत. आपल्याला या ठिकाणी आपण अगोदर आलो आणि नंतर लोक आली, याचं सुद्धा दुःख नाही. का तर आपण बाबासाहेब सांगत नाही, आपण बाबासाहेब जगतो, आपण बाबासाहेबाची तत्व पाळतो, आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन हिंडतो, डोक्यावर घेऊन नाचत नाही तर डोक्यात घेऊन वाचतो. आम्ही बाबासाहेब नुसतं बोलत नाही, आम्ही बाबासाहेबाचे विचार जगतो. मला इतर कोण काय माहित नाही, पण आम्ही दोन्ही माणसं सुपारी न खाणारी माणसं आहेत. आम्ही दोन्ही माणसं पुस्तकाची दोस्ती करणारी माणसं आहेत. आम्ही दोन्ही माणसं बुद्धिवादाची दोस्ती करणारी माणसं आहेत.
आम्ही दोन्ही माणसं एक सुपारीचा तुकडा सुद्धा कधी न खाणारी माणसं आहेत, आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत म्हणून आम्हाला गर्व आहे. गर्व नाही तर बाबासाहेब अनुयायी असल्याचा आणि बाबासाहेबांची आम्ही लेकर असल्याचा आम्हाला माज आहे. बांधवांनो, अनेक विषय सांगण्यासारखे, अनेक घटना आहेत बाबासाहेबांच्या चरित्रावर बोलण्यासारख्या. त्या पुस्तकाच्या आतमध्ये गेलं तर तुम्हीही तितकं वाचन केलेलं पाहिजे, तुम्हीही तितके शिकलेले पाहिजे. म्हणून ह्या जनरल विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि जाता जाता एकच सांगन, ह्या गायकवाड आणि ह्यांच्या सहकार्यांसाठी, ज्यांनी हा आयोजनाचा खटाटोप केला ह्यांच्यासाठी, की मोहाकर आणि पंचक्रोशीतील बांधवांना जाता जाता एकच सांगत की नाही जमली वर्गणी द्यायला देऊ नका. नाही जमलं तुम्हाला बाबासाहेबांचं पुस्तक वाचायला वाचू नका. नाही जमलं तुम्हाला इथं येऊन बसायला बसू नका. नाही जमलं तुम्हाला कार्यक्रमाला कोऑपरेट करायला करू नका. पण कार्यक्रम करणाऱ्याला नाउमेद करू नका आणि त्यांना वेड्यात काढू नका. नाहीतर बाबासाहेब वरून जर खाली जिवंत असते ना आज, तर तुमचा कडे लोट केलेला असता त्यांनी. आपण एवढं तरी पाळावं की ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं काहीच नसल तर किमान विरोध करू नये. किमान बाबासाहेबांची जयंती घेणाऱ्यांना नावं ठेवू नये. किमान बाबासाहेबांचे विचार सांगणाऱ्यांना आपण सहकार्य नाही करता आलं तर नाव विरोध करू नये.